पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बाहिवळण रस्त्यावर खोडद रोड चौकात शिवशाही बसला आज सकाळी अपघात झालाय। दुचाकीस्वार आडवा गेल्याने लेन सोडून व दुभाजक ओलांडून ही बस विरुद्ध दिशेने धडकल्याने बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले। तसेच दुचाकीस्वार साई सोपान पाटे वय 19 राहणार नारायणगाव हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली। खोडद रोड चौकात सातत्याने येथे अपघात घडत असतात। या ठिकाणी भुयारी रस्ता मंजूर झाला असल्याची प्रशासनाकडून बोलले जाते, मात्र प्रत्यक्षात काम कधी होणार असा सवाल खोडद व हिवरे येथील ग्रामस्थांनी केला आहे। दरम्यान ही बस पुण्यावरून नाशिकला निघाली होती। बस लेन तोडून विरोधी बाजूने गेल्याने ती दुभाजकाला धडकली, त्यामुळे बसचे दरवाजे लॉक झाल्याने सर्व प्रवाशांना पुढची काच तोडून पिकअपच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले। दरम्यान बसमधील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी।